आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शाह. आपल्याला ठाऊकच असेल की गेली 6 वर्ष मी ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा मराठीत ज्याला समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम, या मोहिमेद्वारे अनेक भारतीय समभाग गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती सांगून त्यांच्या मनात असलेले काही गैरसमज समभाग गुंतवणुकीविषयी दूर करत असतो. त्यांना समभाग गुंतवणुकीतून किती नफा मिळतो, किती फायदा मिळतो हे समजावून सांगत असतो. म्हणजे थोडक्यात म्हणजे मी वाटाड्या बनलो आहे, कारण अनेक जणांना काहीच करायचं नसतं, फक्त त्यांना घरी बसून पैसा हवा आहे. आणि तुम्ही का नाही समभाग गुंतवणूक करत, तर आमच्या वडिलांनी नाही शिकवलं वगैरे अशी उत्तरं मला ऐकायला येतात. तर म्हणजे हे मला वाईट वाटतं की संधी आहे पण आपण ती घेत नाही. हे आता मी कुठल्या प्रकारचे लोक, कुठल्या जातीचे लोक, कुठल्या धर्माचे वगैरे मला ह्याच्यात पडायचं नाहीये. तर कसं आहे ना, त्यात आजचा विषय अगोदर सांगतो. माय स्टाईल ऑफ इक्विटी इन्व्हेस्टमेंट हे इंग्रजीत त्याचं नाव आहे, मराठीत समभाग गुंतवणुकीची माझी पद्धत. आता कसं आहे ना, मी आतापर्यंत जे जे काही केलं, जेवढे व्हिडिओ किंवा 6 वर्ष मी स्टेटसला म्हणजे माझ्या व्हॉट्सअपला स्टेटस टाकले, ते सगळे अगदी उपयुक्त आहेत आणि जे माझ्या चळवळीला ते महत्त्वपूर्ण आहेत. पण काय झालंय ना, मला आतापर्यंत गेल्या 6 वर्षात अनेकांनी सांगितलं, सर तुम्ही कसे समभाग निवडता, त्याच्यानंतर फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय वगैरे वगैरे वगैरे. 2 दिवसापूर्वी मला एका खास माझ्या मित्राचा दूरध्वनी म्हणजे भ्रमणध्वनीवर बोलता बोलता त्याने मला खूप विनंती केली की सर तुम्ही सांगा, म्हणजे अनेकांना त्याचा फायदा होईल. खरं तर ते माझ्या चळवळीत येत नाही. आणि दुसरं म्हणजे मी कुठल्याही पुस्तकी ज्ञानाने माझे समभाग मी निवडत नाही. त्याच्यामुळे ते खरं बघायला गेलं तर तसं कोणालाही उपयोगी नाहीये. कारण मी आत्तापर्यंत बघितलं, अनेक जण माझे स्टेटसही वाचत नाहीत, अनेक जण माझे व्हिडिओही बघत नाहीत. म्हणजे म्हणजे काय म्हणणार, राकेश झुंझुनवालाच्या लेवलच्या त्या माणसाने, म्हणजे त्याला वाटतं की तो राकेश झुंझुनवाला आहे, त्याने मला 3 ते 4 तास सांगितलं व्हिडिओ जरा छोटा करा छोटा करा. अरे काय छोटा करा, मी कसं सांगणार. मी शेवटी एकदा प्रयत्न करून बघितला की फक्त विषयच सांगायचा, पण समोरच्यांना काहीच करणार नाही. त्याच्यामुळे मी पुन्हा मोठ्या व्हिडिओवर आलो, कारण अनेकांना काहीच गोष्टी कळत नाही तरी ते समभाग गुंतवणुकीत येतात. हे त्यांचं कौतुक, त्याच्यामुळे व्यवस्थित सांगणं हे माझं कर्तव्य आहे. तर आजचा विषय मला जेवढं जमतंय, माझ्याच्याने जेवढं तुम्हाला समजावता येईल मी कसं करतोय हे तुम्हाला पटापट जोरात म्हणजे वेगात सांगणार आहे, कारण हे 15-20 मिनिटात हे सगळं संपेल की नाही माहीत नाही. दुसरं महत्वाचं एक सांगायचं आहे की माझं एक निरीक्षण आहे, आत्ताची जी नवी पिढी किंवा जे नवीन गुंतवणूकदार आहेत ना, त्यांना स्वतः काहीही करायचं नाहीये. त्यांना समभाग गुंतवणूक म्हणजे ते आकडा लावतात किंवा लॉटरीचं तिकीट विकत घ्यायचं, मग लागलं तर लागलं. तसं त्यांना म्हणजे फक्त मला टिप्स द्या, मला समभागाचं नाव सांगा, किती दिवस ठेवायचे, किती टार्गेट आहे वगैरे वगैरे. त्यांना साधं एवढंही कळत नाही. ज्या जगात डोनाल्ड ट्रम्प सारखे राष्ट्राध्यक्ष असतात, त्या जगात मार्केट कधीच बुलरन सारखं वागू शकत नाही, कारण ते रोज काही ना काही, त्यांना रोज काही ना काही सुचतं. तर हा असा एक विचित्र काळ चाललेला आहे. तर पुढील काळात पण मी टिप्स द्यायच्या भानगडीत पडतच नाही. आता दुसरं म्हणजे गुगलवर सगळी माहिती मिळते, पण कोण वाचणार ना, कोण वाचणार, रील्स कोण बघणार, रोज गुड मॉर्निंग गुड नाईट, ही जयंती ती जयंती ती जयंती ती जयंती.
आणि तरी आपल्याकडे 130 का 140 कोटी देव आहेत. नशीब प्रत्येकाचं लोक नाही पाठवत, नाहीतर त्यांना दर सेकंदाला पाठवावं लागलं असतं. असो, असं करायला त्यांना वेळ आहे. तर गुगलवर सगळी माहिती मिळते, पण त्यासाठी सुद्धा तुम्हाला स्वतःला ती सर्व शोधावी लागते. हे कोणी करणार नाही. पण त्यांना ह्याच्यातून उत्पन्न किती पाहिजे? पगाराच्या तिप्पट, पगाराच्या चौपट, पगाराच्या 5 पट, आणि ताबडतोब म्हणजे आत्ता. म्हणजे आता मी एवढं बोलणार नाही, कारण माझा उगीच रक्तदाब वाढत जातो. आता मी इथे माझा गुंतवणुकीचा अनुभव सांगणार आहे. हे सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की मी गेली 36, 37, 38 वर्ष गुंतवणूक करतोय. माझी मुख्य गुंतवणूक ही लॉंग टर्म साठीच असते, आणि मी लॉंग टर्म म्हटल्यावर मी फक्त फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्सच घेतो, आणि ते मी स्वतः निवडतो. हो, पण वाचन बिचन आणि भरपूर झालंय. मग समजा एखाद्या कुठल्या पाक्षिकात मी वाचलं, तरी पण मी स्वतः त्याचा सखोल अभ्यास करतो. त्याच्यानंतर माझा मित्र, माझा भाचा, अशी आमची जी कोर टीम आहे, त्यांच्यामध्ये माझं त्यांच्याशी हितगुज चालते. मग जे मला योग्य वाटेल ते मी करतो. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे मी ट्रेडिंग करत नाही, ऑप्शन फ्युचरमध्ये करत नाही, डेरिव्हेटिव्ह, स्विंग ट्रेडिंग, डे ट्रेडिंग वगैरे 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 काहीही करत नाही. मी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा पक्का भक्त आहे, आणि मी त्याप्रमाणेच करतो. कारण कसं आहे ना, मला असं चंगूमंगू माझा चहाचा खर्च निघाला, माझा एका दिवशी शेअर्स विकून माझा एक मसाला डोसा खाल्ला, एक वडापाव खाल्ला, मला याच्यात समाधान नाहीये. मला मोठा म्हणजे काय म्हणतात त्याला, वेल्थ क्रिएट करायची, भरपूर वेल्थ, भरपूर संपत्ती क्रिएट करायची, आणि ती योग्य मार्गाने. म्हणजे भागीदाराला फसवलं, लोकांचे पगार खाल्ले, जीएसटी बुडवून पैसे खाल्ले, हे असलं मला करायचं नाहीये. तर आणि मला त्याच्यात बऱ्यापैकी आणि चांगलंच यश यायला लागलेलं आहे. त्याच्यानंतर अनेक गुंतवणूकदार कोणतीही माहिती नसताना युट्यूबवर पाहून फंडामेंटल अनालिसिस शिकतात, ऑप्शन्स फ्युचर शिकतात, ट्रेडिंग, डे ट्रेडिंग वगैरे वगैरे, त्या सगळ्याच्या चक्रव्यूहात अडकतात, हात पाय सगळं पोळून घेतात, शिकण्यासाठी दिलेले लाखो रुपये वाया घालवतात, आणि मग समभाग गुंतवणूक सोडून पुन्हा FD RD कडे वळतात. मी इथे एक सांगू इच्छितो. हे बघा, माझं 2 पानी मागच्या बाजूला पण एवढं लिहून झालेलं आहे. त्याच्यामुळे हे मला वहीत बघूनच सांगावं लागेल, एवढं माझ्या लक्षात राहत नाही. की आपण पाहिलं असेल अथवा आपल्या लक्षात सुद्धा आलं असेल, तर सामाजिक माध्यमांवर फार कमी व्यक्ती लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट अथवा फंडामेंटल अनालिसिस यावर बोलतात. याचा अर्थ हे कोणालाही आवडत नाही फंडामेंटल अनालिसिस, कारण ते म्हणतात मला वेळ नाही. 20 वर्षाचा मुलगा म्हणतो मला वेळ नाही. अजून 20 वर्षांनी एवढं मिळणार असेल, पण मला वेळ नाही. मग नशीब हे लोक जर बंगला बांधत असतील तर ते काय म्हणतात, बंगला बांधताना खाली जमीन खोदून त्याची पाया, पक्का पाया पण खोदत नसतील, जमिनीवरच वीट लावून चला, पडलं तर पडलं. हे सगळं चुकीचं आहे. तुमची पाया भक्कम पाहिजे. म्हणजे गुंतवणुकीत तुम्हाला समभाग योग्य प्रकारे निवडता आले पाहिजेत, आणि ते समभाग सुद्धा भक्कम पाहिजेत. एक लक्षात ठेवा. हे असे किती जण, आता कितीतरी जण, येस बँक, वोडाफोन, असे अनेक समभागात गुंतवून पडलेले आहेत. असे अनेक आहेत माझ्याकडे नावं सांगायला. माझ्या माहितीप्रमाणे समभाग गुंतवणुकीत समभाग शोधण्यासाठी फंडामेंटल अनालिसिस व टेक्निकल अनालिसिस अशी 2 हत्यारे आहेत. मी फंडामेंटल अनालिसिस या अतिशय उपयुक्त हत्याराचा उपयोग चांगले समभाग शोधण्यासाठी करतो. माझ्या मते फंडामेंटल अनालिसिस मध्ये
मी त्या आस्थापनेबद्दल सखोल माहिती काढतो. त्या आस्थापनेचे प्रमोटर्स किती कर्तृत्ववान आहेत, त्यांचे शिक्षण काय झाले आहे, त्यांना पूर्वानुभव किती आहे, त्यांच्या उद्योगधंद्याची वाटचाल गेले काही वर्षात कशी चालली आहे, गेल्या 3 ते 5 वर्षांचा ताळेबंद पाहतो. त्यांच्या उलाढालीत नफा EPS वगैरे वाढला आहे की नाही हे पाहतो. त्यांची इक्विटी रिझर्व्स, हे दोन्ही वेगळे आहेत. इक्विटी रिझर्व्स असा एक शब्द नाही, इक्विटी कॉमा रिझर्व्स किती आहे हे पाहतो. किती वेगाने वाढतंय ते पाहतो. त्याच्यानंतर रिझर्व्स टू इक्विटी रेशो किती आहे हे पाहत असतो. त्याच्यानंतर त्या समभागाची फेस व्हॅल्यू पाहतो. प्रमोटर्सकडे किती समभाग आहेत हे पाहतो. त्याच्यानंतर FIIS म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सकडे किती समभाग आहेत. त्याच्यानंतर DIIS म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सकडे किती समभाग आहेत. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे किती समभाग आहेत. त्याच्यानंतर जनरल पब्लिक किंवा रिटेल इन्व्हेस्टर्सकडे किती समभाग आहेत. ते सुद्धा रिटेल इन्व्हेस्टर्सच्या मध्ये HNIsनी किती समभाग घेतले. आता HNIs म्हणजे आता जर तुम्ही टायटन काढून बघितलं, टायटनची माहिती, तर त्याच्यात मोठा HNI कोण, राकेशभाई झुंझुनवाला. अथवा आता ते गेल्यावर त्यांची जी काही ट्रस्ट किंवा त्यांची कंपनी. मग हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. त्याच्यानंतर ह्या सगळ्यांनी गेल्या 4-5 वर्षात त्यांची होल्डिंग वाढवली का कमी केली हे पण सगळं बघत असतो. नंबर ऑफ शेअर होल्डर्स किती आहेत हे बघत असतो. त्याच्याप्रमाणे मग फ्लोटिंग स्टॉक किती आहे हे पण बघत असतो. एक इथे मी महत्वाचं सांगू इच्छितो, लोकांना अजूनही अर्थ कळालेला नाहीये. अँड इक्विटी इन्व्हेस्टमेंट इज अन आर्ट, इट इज नायदर अ फ्लुक नॉर अ गॅम्बल. लोकांना काय वाटतं, काही नाही रे, मी कुठेही कान उघडा ठेवला, कोण काय बोललं, अच्छा अच्छा ये अच्छा है, वो लेके जाता हूं, मैं वो लेता हूं. म्हणजे हे सगळं खूप चुकीचं करतायत समभाग गुंतवणूक. आणि मग काय नावं समभाग गुंतवणुकीला ठेवायची. किंवा अनेकांना ताबडतोब आज शादी कल बच्चा, कसं होणार हो. तुम्ही बँकेत 5% असं शांतपणे झोपून 10-12 किती मलाही माहित नाही वर्षांनी तुमचं दुप्पट होऊ शकतं. अनेकांनी जागा अर्धवट झालेल्या जागा घेऊन ठेवल्यात गुंतवणुकीत. ना त्या पूर्ण झालेल्या जागा ना विकू शकत, ना भाडे करू ठेवू शकत, ना त्याच्यावर काही परतावा मिळालाय. अनेकांना पैसे खूप आहेत म्हणून अनेकांना दिले गरजेपोटी, त्यांनी अजून दिलेले नाही आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत, ह्याच्यात खुश असतात. पण इथे समभाग गुंतवणूक हा एक अतिशय चांगला पर्याय, चांगला परतावा मिळवण्यासाठी आहे. पण तिथे कोणी कष्ट नाही करणार. मला माहिती आहे ना, हे मी एवढं सांगून सुद्धा लोकांना नाही हो, तुम्ही कुठला घेताना ते सांगा. म्हणे मला सेबीकडून मला अडकायचंय का, असं मी सांगून. त्याच्यानंतर PE, EPS, OPM, ROCE, ROE, स्टॉक PE, इंडस्ट्री PE, DE म्हणजे डेट इक्विटी रेशो, त्याच्यानंतर डेट आणि कॅश एंड, त्याच्यानंतर प्राइस टू बुक रेशो, पर्सेंटेज ऑफ प्लेज्ड शेअर्स, 52 वीक हाय लो, त्या हाय लो मध्ये किती अंतर आहे किंवा खूप अंतर आहे, कमी अंतर आहे, ROI, PEG, NPM, लेटेस्ट क्वार्टर रिझल्ट, मागील वर्षाचा रिझल्ट, TTM चा रिझल्ट, त्याच्यानंतर मागील 31 मार्चचा 12 महिन्याचा रिझल्ट, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, कॅश फ्लो, रेशिओज, शेअर होल्डिंग पॅटर्न, त्यांच्या इन्व्हेस्टर मीट्स मी ऐकत असतो म्हणजे ऑडिओ लिंक मिळते, ते सगळी मी ऐकत असतो. त्या आस्थापनेबद्दल सखोल माहिती, सखोल माहिती, नंतर त्या आस्थापनेचे भविष्यातील नवीन येणारे प्रकल्प,
त्या प्रकल्पामधील कितीची गुंतवणूक करतायत, ती गुंतवणूक कशा प्रकारे करतायत, इंटरनल अप्रुव्हल्स आहेत का, राईट्स इश्यू काढणार आहेत का, काय का, अशा अनेक गोष्टी आहेत. ते सगळं महत्वाचं असतं. त्याच्यानंतर स्टॉक स्प्लिट येणार आहे का, बोनस येऊ शकतं का, डिमर्जर येऊ शकतं का, राईट्स येऊ शकतं का, वगैरे वगैरे. मी तर मागे काही 5-6 आस्थापनेबद्दल किती बोनस येणार, किती स्प्लिट येणार आहे, हे सगळं खरं ठरलं. एक उदाहरण, बजाज फिन्सर्व तंतोतंत खरं ठरलं. बजाज फायनान्स तंतोतंत खरं ठरलं. सिमेन्सचं डिमर्जर, ITCचं डिमर्जर. आणि गंमत काय होते ना, मी माझ्या स्टेटसवर ITCचं डिमर्जर, खरं डिमर्जर होण्याच्या 3 वर्षापूर्वी लिहिलेलं. मला ताबडतोब दुसऱ्या दिवशी आज रात्री एखाद्याने वाचलं, दुसऱ्या दिवशी सकाळी अरे आहे नाही डिमर्जर. आत्ताशी ते विचार करता येतो डिमर्जर करायचा. एवढं सोपं असतं. भली मोठी प्रोसिजर आहे ती. म्हणजे लोकांना आत्ता पाहिजे, आत्ता आत्ता आत्ता. मला तर काय वाटतं, याच्या पुढे तर मुलगा मुलगी बघण्याचा कार्यक्रम एखाद्या विवाह काय ते हॉलमध्येच होणार. लगेच बघितलं, ओके ओके ठीक आहे, चला लगेच अक्षता करा, चला लगेच झालं झालं, जेवून निघाले झाले. म्हणजे त्याच दिवशी बघितलं, लग्न, ते काय साखरपुडा, सगळं सगळं सगळं. हे असं पण होऊ शकतं. जसं आता क्रिकेटमध्ये 50 ओव्हर्सच्या मॅचवरून मग 20 ओव्हर्स झाल्या. सॉरी, पूर्वी टेस्ट वरून 50 ओव्हर, मग 20 ओव्हर. आता तर फक्त ते दोन्ही कर्णधार छापाकाटा करणार. जो जिंकला तो सामना जिंकला, असंही होऊ शकतं. कारण लोकांना काही न करता पाहिजे सगळं. त्याच्यानंतर बोनस, डिमर्जर, राईट्स वगैरे मिळण्याची शक्यता. त्यांचे अॅन्युअल रिपोर्ट्स मी वाचतो, त्या आस्थापनेच्या कॉम्पिटिटर बद्दल माहिती काढतो. नंतर मला जी घ्यायची त्या आस्थापनेचे प्रॉडक्ट दुसऱ्यांपेक्षा कसे चांगले आहेत, कुठल्या प्रकारे चांगले आहेत, किती प्रकारचे त्यांच्याकडे मॉडेल्स आहेत, त्यांची किंमत काय आहे, कॉम्पिटिटरची किंमत काय आहे. त्याच्यानंतर त्या आस्थापनेच्या प्राइस चार्ट पाहत असतो, ग्राफ म्हणजे ज्याला. त्याच्यानंतर 50 DMA आणि 200 DMA चा पण संबंध मी लावत असतो. या अशा व अनेक गोष्टी पाहतो. त्यांच्याबद्दल व्यावसायिक वृत्तपत्रे, मासिक, अनेक वाहिन्यांवरील त्यांच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या मुलाखती ऐकणे. त्याच्यानंतर वस्तू बनवण्यासाठी ते कोणते इन्ग्रेडियंट्स वापरतात, बाकीचे काय वापरतात. उदाहरणार्थ पाईप्स, पूर्वी पाईप्स म्हणजे जे शेतकरी वापरतात ते PVC नी बनवायचे. PVC म्हणजे पॉलीविनाइल क्लोरीन. पण आता CPVC हे अजून चांगलं हे निघालेलं आहे, ज्याला रॉ मटेरियल म्हणतात. तर मला जी आवडली आहे ते CPVC नी बनवतात की नाही हे पाहणं. हे असे छोटे छोटे. त्याच्यानंतर त्या वस्तूंना परदेशातून किती कॉम्पिटिशन आहे, परदेशी मालावर किती आयात कर आहे, ते त्यांच्या वस्तू स्वतः निर्यात करतात का, त्यांना लागणाऱ्या कच्च्या मालापैकी किती माल आयात करावा लागतो. त्याचप्रमाणे आता एका आस्थापनेने 7 ॲक्सिस VMC घेतली. भारतात ती आस्थापना पहिली आहे. हे घटना आहे 6 महिन्यापूर्वीची. म्हणजे 7 ॲक्सिस म्हणजे अतिशय अतिशय काय म्हणणार, ॲक्युरसी मशीनिंगमध्ये आणि चांगलं मशीनिंग, कठीण रॉ मटेरियलचं मशीनिंग. पण आता नुकतीच अजून एकाने त्याच्यापेक्षा जास्त ॲक्युरेट VMC घेतली. तर मी मग ह्या दोघांच्या समभाग का नको घेऊ, कारण त्यांना कॉम्पिटिशनच कोण नाही हो. 7 ॲक्सिस आलं की लोक त्याच्याकडेच जाणार, अजून हायली कॉम्पिटिटिव्ह त्याच्याकडे जाणार. आणि सुदैवाने या दोघांकडे कोण चालले आहेत, आत्ता जे चाललंय भारत डिफेन्समध्ये, डिफेन्सवालेच त्यांच्याकडून त्यांच्या कॉम्पोनंट्स बनवून घेतात. हे सगळं महत्वाचं आहे हो. गंमत म्हणजे मला अनेक जण हसून विचारतात, काय समभागाचं नाव आहे का रे, तू कसं कुठं शोधून काढतं.
मग त्यांना कुठले पाहिजेत? फक्त हिंदुस्तान युनिलिव्हर, कोलगेट, इन्फोसिस, TCS एवढेच आहेत का समभाग? भारतात अंदाजे 4.5 समभाग लिस्टेड आहेत. त्याच्यातून शोधायला नको? त्याच्यानंतर आता त्या आस्थापनेला शासनाकडून काही मदत मिळते का? मदत याचा अर्थ आता मला तो नक्की शब्द आठवत नाही. आता भारतात EV वाल्यांना शासनाकडून काही मदत दिली जाते, तर त्यांना काहीतरी पैसा दिला जातो. त्याचा शब्द मला आठवत नाही असेल. त्याचप्रमाणे त्या आस्थापने म्हणजे आता दुचाकीवाल्यांनी भारतात त्यांचं किती टक्के शेअर आहे? दर महिन्याला त्यांच्या ते जे उत्पादन करतात ते उत्पादन कितीने वाढतंय, अथवा त्यांचा खप कितीने वाढतोय? तर त्या EV दुचाकी परदेशात किती पाय रोवलेत, किती देशांमध्ये त्यांनी पाय रोवलेत, तिकडे फक्त कारखाना आहे का फक्त सर्व्हिस स्टेशन आणि दुकान आहे किंवा ज्याला शोरूम म्हणतात, हे सगळं मी पाहत असतो. आता मध्ये ना काय झालं, एक भारतात एक नवीनच दुचाकीवाली EV निघाल, त्याने काढली, अतिशय स्वस्त ठेवली. लोकांना म्हणजे भारतात एक गंमत आहे, म्हणजे स्वस्त म्हटलं की लोक उड्या मारतात. आणि मी आणि माझ्या भाच्यानी ठरवलेलं, त्यांचा जेव्हा IPO आला, अजिबात अप्लाय नाही करायचं. लोक वेड्यासारख्या IPOला अप्लाय केलंय, मजबूत आपटला पोस्ट लिस्टिंग. नंतर एक तक्रारी यायला लागल्या. त्यांच्या गाड्या त्यांच्या सगळ्या सर्व्हिस स्टेशनच्या बाहेर जमा व्हायला लागल्या, कारण ते रिपेअर करत नव्हते. सारख्या तक्रारी यायच्या. हे सगळं आम्ही बघतो. मध्ये LICचा आलेला, आम्ही नाही अप्लाय केला, पण दुनिया LIC अप्लाय करायला गेली. माझ्या मते काय ती 950 का 900ला दिलेला, तो कितीतरी दिवस 500, 600, 700लाच खेळत होता. कारण आम्हाला माहित होतं त्याची व्हॅल्यूच त्यांनी जास्त लावली आहे, IPOची प्राइस. त्याच्यानंतर प्रमोटर्स समभाग विकतायत का घेतायत, हे सगळं बघावं लागतं. त्या आस्थापनेचं किती टक्के मार्केट शेअर आहे. जमलं तर मी त्या आस्थापनेला भेट देतो, त्यांची मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी पाहतो, त्यांची टेस्टिंग इन्स्पेक्शन फॅसिलिटी पाहतो. अशा व इतर अनेक गोष्टी मी पाहण्याचा प्रयत्न करतो. माझ्या फंडामेंटल अनालिसिसच्या शब्दकोशात या प्रकारे 150 ते 150 गोष्टी आहेत, ज्या मी तपासून पाहत असतो. म्हणजे प्रत्येक आस्थापनेला 250 वगैरे गोष्टी तपासत नाही, नाहीतर माझा दिवस 36 तासाचा व्हायचा. तसं नाही मी करत. त्याच्यानंतर त्या आस्थापनेचे भविष्यात येणारे वेगळे प्रॉडक्ट्स, प्रोजेक्ट्स, वेगळी मॉडेल्स वगैरे हे सगळं पाहत असतो. त्याचप्रमाणे अनेक गोष्टींचं मी वाचन करत असतो. मी ते दूरचित्रवाणीवर आई कशी आहेस किंवा तू काय म्हणतेस, सासू कशी आहे, हे सगळं पाचकळ बघत बसत नाही ते. कारण मला पैसा कमवायचा आहे, मला संपत्ती गोळा करायची. तर मी या प्रकारे चांगले समभाग घेण्याचा प्रयत्न करतो. मला सांगायला आनंद होतो की परवा माझा एक मित्र आला, ज्याला मी अक्षरशः शास्त्रज्ञ मानतो, अतिशय हुशार. त्याने माझे स्टेटस सगळे वाचत होता आणि तो सुद्धा टेक्निकल अनालिसिस करून समभागात गुंतवणूक करत होता. त्याने काढलं, 1 वर्षभरात त्याला 15-20 किंवा जास्तीत जास्त 25% नफा मिळाला, परतावा. आणि त्याने माझं बघितलं, तो म्हणजे साल्या तुला 50%, 60%, 40% कसे काय मिळतात. नंतर त्याने बंदच केलं, त्याचं टेक्निकल अनालिसिस हे बंदच केलं. मग तो म्हणतो, सचिन माझ्या तेवढी ताकद नाहीये, मी फंडामेंटल अनालिसिस करू शकणार, मी तुझंच सगळं वापरेन आता, तुझी माहिती.
हे सरळ सरळ दाखवून देतं की हे फंडामेंटल अनालिसिस किती महत्वाचं आहे. तेव्हा मित्रांनो, तुम्ही जे काही प्रत्येकाने मला सांगण्याचा प्रयत्न केला, विनंती करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही सांगा, हे सगळं कुठे आणि कसं शिकवू मी? हे तर काहीच नाहीये. माझ्या मते हे फक्त 20 का 30% गोष्टी फक्त वरवरच्या सांगितल्यात. आता एक साधी गोष्ट सांगतो, डेट इक्विटी रेशो हा 1च्या कमी पाहिजे, हे असं चांगलं आहे. तुम्हाला किती कंपन्या आस्थापना दाखव, डेट इक्विटी रेशो 7, डेट इक्विटी रेशो 10, पण जबरदस्त चालले आहेत. त्या कंपनीचा ईपीएस शुड बी इंडस्ट्री ईपीएसच्या जवळपास पाहिजे. शक्यतो खाली असेल तर अजून वर जाण्याचा, शेअरचा भाव वाढण्याचा संभव असतो. पण तुम्हाला असे किती दाखव, त्यांचे म्हणजे प्राइस अर्निंग रेशो, समजा इंडस्ट्रीचा प्राइस अर्निंग 20-30 आहे आणि त्या समभागाचा 121, 100. मग आता तुम्ही काय करणार? हे सगळं पुस्तकी ज्ञान घेणार आणि तो समभाग घेणारच नाही. आणि तो समभाग दरवर्षी 40%, 50%, 60% वाढतो. हे सगळं 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 मी पाहत असतो. तर एक सांगतो, परत सांगतो, अन इक्विटी इन्व्हेस्टमेंट इज अन आर्ट. इट इज नायदर अ फ्लूक नॉर अ गॅम्बल. त्याच्यानंतर केल्याने होत आहे रे, आधी स्वतःच केल्याची पाहिजे. त्याच्यानंतर हिंदीमध्ये जे मी सांगतो ते, शेअर्स इन्व्हेस्टमेंट, काय मी विसरलो, परत जाऊन दे, आठवल्यावर सांगेन परत. तर महत्वाचं काय आहे, माझ्या फंडामेंटल अनालिसिसवर माझा फोन दे, माझा फंडामेंटल अनालिसिसवर माझा भरपूर विश्वास आहे, ज्याने मला भरपूर दिलंय. कारण मी असे समभाग शोधतो. तुम्हाला सांगायला मला आनंद होतो की गेल्या आठवड्यात मी माझ्या मते 5 का 6 समभाग शोधलेत. आणि आजकाल मला पूर्वी एक समभाग शोधायला किंवा त्याचं अनालिसिस करायला वगैरे 1, 2, 3 दिवस लागायचे. आता नाही, आता 10, 20, 30, 40 मिनिटं एवढा कमी वेळ लागतो. कारण आता मी म्हणजे अक्षरशः मी अनेकांना सांगतो, माझा ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह असं नाहीये. माझा ब्लड ग्रुप ई पॉझिटिव्ह, ई म्हणजे इक्विटी, आणि त्यातही पॉझिटिव्ह. माझं शेवटचं वाक्य, शेअर्स में इन्व्हेस्टमेंट है तो सब मुमकिन है. पण विचार करून कुठल्याही शेअर्समध्ये नाही टाकायचं. अगदी समभाग योग्य प्रकारे योग्य समभागात गुंतवणूक करा आणि हॅव फेथ, हॅव पेशन्स, हॅव कन्व्हिक्शन. मी लगेच घेतला, उद्या तो 40 पैशांनी उतरला, मला अटॅक आला, सगळी रुग्णालय भरून जातील, मला मग रुग्णालयांचेच शेअर्स घ्यावे लागतील. प्रत्येकाने लाल रंग बघितला की त्याला अटॅक आला. हे सगळं चुकीचं आहे. हे सगळं करायला शिका. गुजराती माणसं कौतुकास्पद आहेत. ते समभाग गुंतवणुकीतून भरपूर कमवतात. आपल्या माणसाला 1 करोडवर किती शून्य हेच माहीत नसतं. आपण कसे वर येणार? कारण आपल्याला मोठं एम ठेवणंच कधी माहीत नाहीये. अगदी छोटंसं ठेवायचं, ठीक आहे मला एक वडापाव मिळाला तरी चालेल, भजीपाव पण चालेल, काय करायचंय तिकडे डॉमिनोज किंवा इथे मॅकडोनाल्ड्स मध्ये जाऊन, कशाला उगीच स्टारबक्स मध्ये कशाला 250 रुपयाची कॉफी प्यायची, हाय की टपरीवर काय तिकडे काय काय मिळतं हे सगळं शिका ना. तेव्हा आदरणीय गुंतवणूकदारांनो, नमस्कार. माझ्याकडून कोणाबद्दल काही वाईट बोललं गेलं असेल तर मला माफ करा. तुम्हाला असा हा माझा प्रयत्न आवडला असेल तर कृपया माझे हे सगळे व्हिडिओज बाकी लोकांपर्यंत न्यायला मला मदत करा. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. तुम्ही स्वतः सबस्क्राईब व्हा, बेल आयकॉन क्लिक करा, बाकीच्यांना सबस्क्राईब व्हायला सांगा आणि माझे बाकीचे पण व्हिडिओ बघा. खूप माहिती आहे. नमस्कार आणि जय हो.